हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे तांदूळ हार किंवा अक्षदा हार असंही तुम्ही म्हणू शकता. तो कसा बनवायचा, घरच्या घरी बनवायला किती सोपा आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बिर्याणी तांदूळ. ते बिर्याणी तांदूळ तुम्ही बाजारातून आणल्यानंतर एका 2 वाटीमध्ये 2 कलरचं बनवायचं असेल तर 2 वाटीमध्ये मुठमुठभर घेऊन ठेवायचे. तुमच्या आवडीचा कलर वापरायचा आहे. यासाठी तुम्ही खाद्य कलर किंवा इतर कोणतेही रंगकामासाठी आणलेले कलरही वापरू शकता आणि त्या कलरला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि ते पूर्ण अक्षदांना लावून घ्यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे या अक्षदा तुम्ही फॅनखाली वाळवू शकता, कारण त्या वाळल्यानंतर त्यांना छानसा कलर बसतो आणि जेणेकरून तुमच्या अक्षदा त्या कलरच्या व्यवस्थित रंगून जातील आणि हारही सुबक दिसेल. त्यानंतर एक हार बनवायचा धागा घ्यायचा आहे. तो जाडसर असतो असा हार बनवायचा धागा घ्यायचा आणि तो एखाद्या टिपॉयला किंवा खिळे असणाऱ्या कोणत्याही वस्तूला या पद्धतीनं गाठ मारून घ्यायची आहे. अशानं तुम्हाला हार बनवताना किंवा वेणी बनवतो खूप सोपं जाईल आणि तुमचा हार चुकणार नाही. यावेळी मी पहिल्यांदा केशरी कलर आणि ग्रीन कलर यामधला ग्रीन कलर 4 तांदूळ असे गुंफून घेतलेले आहेत. एक तांदूळ गुंफल्यानंतर एक गाठ मारून घ्यायची आहे अगदी हलक्या हातानं, कारण तांदूळ ओला आहे. त्यात जास्त जर त्याला भार दिला किंवा गाठ जास्त घट्ट बांधली तर तांदूळ कट होऊ शकतो आणि आपला हार बिघडू शकतो. त्यापेक्षा हलक्या हाताने हा हार बनवायचा आहे. त्यानंतर 18 तांदूळ मोजून 18 तांदूळ मी केशरी कलरचे घातलेले आहेत. त्यानंतर परत 4 तांदूळ ग्रीन कलरचे, परत 18 तांदूळ केशरी कलरचे, अशा प्रकारे हळूवारपणे गुंफण करत घेतलेले आहे. ही ज्यावेळी आपण गुंफण करत असतो त्यावेळी तांदूळ काही निसटतात, तर हलक्या हाताने ते घट्ट बांधून ठेवायचे आहेत. याचबरोबर हा हार थोडासा तिरका होतो, कारण आपण ज्यावेळी गाठ मारतो आणि त्यावेळी खिळ्यालाही एक तिडा पडत असतो. तर काही घाबरायचं कारण नाही, कारण ज्यावेळी तुम्ही खिळ्यातून हा धागा कट करून काढाल त्यावेळी हा हार खूपच व्यवस्थित होऊ शकतो. फक्त हलक्या हाताने हे काम करायचं आहे. जितक्या हलक्या हाताने काम कराल तितकं हे काम सुबक आणि छानही दिसेल. अगदी हार करता करता आपल्या एका हाताने असं सरळ करत घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला नंतर खूप त्रास होणार नाही आहे. तुमच्या आवडीचेही तुम्ही यामध्ये कलर वापरू शकता. ग्रीन आणि येल्लो कलरही खूप छान दिसतो. जसं तुम्हाला हवं त्या पद्धतीनं तुम्ही ह्यामध्ये कलर वापरा. आणि हे हार ज्या दिवशी तुमच्या इष्टदेवतेची पूजा असेल किंवा तुम्हाला एखाद्या दिवशी फुलं भेटली नाहीत तर तुमचे देव या हारांच्या साहाय्याने तुम्ही छानसे सजवू शकता. आणि मेन म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये तांदळाला किंवा अक्षतेला खूप महत्त्व आहे, कारण आपण सहज जरी एखाद्या देवतेला गेलो तरी अक्षदा समर्पयामी म्हणतो किंवा अक्षदा टाकतच असतो. आणि त्याच अक्षदांचा हा असा सुबक हार स्वतःच्या हातानं बनवलेला आपल्या इष्टदेवतेला वाहताना खूपच आनंद होतो. आणि हा बनवायलाही सोप्पा आहे, इतका काही अवघड नाही, तुम्ही घरीही बनवू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.